अगं भाजी केवढी घेतली एवढी एवढी बस की कोण खाते कोण खाते तर एवढीशीच भाजी घेतली. चपाती जास्त घे. एक घेतली. घे की अजून. पोरी आणत नाही कधी तर. शुभ सकाळ. नमस्कार. मी अमृता क्षीरसागर. माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर ना पालेभाज्या केल्या की अशी ओरड असते. मग तर आज मेथीची पालेभाजी केलेली होती आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे लसूण असं भरपूर घालून ना. तर लसूण जास्त घातलेल्या भाज्या छान लागतात, पण पोरींना नाहीत. लसूणच नको वाटते खायला. तर भाजी एवढीशीच तिनं घेतली. पालेभाजी कसा केली म्हणजे वाटते की थोडंसं पोटात जास्त जावी म्हणून. तर मागच्या आठवड्यात पराठे केले होते, भाजीच केली नाही. मग म्हणलं आता भाजी करूया. आणि अनु पण गेली बरं का शाळेला. अनुला पण चपाती आणि मेथीची भाजी दिली होती. तर अक्षरशः एवढीशीच घेतली भाजी. आणि आता चपाती भाजी झाले. पाणी आलं होतं ना, तर पाणी मोटर चालू केले, बाहेर पाणी वगैरे मारून अक्षुनच रांगोळी काढली. तर आज रांगोळी अक्षुनं काढली बघा छान अशी. तर आज पाणी अजून भरून झालं नाहीये. नेहमी ना 1 तासात पाणी भरून होतं, आज 1.5 तास होत आला, पण पाणी काय भरून झालेलं नाहीये. आणि आता मोटर आहे चालूच. तर बाकीची अजून कामं, कपडे वगैरे धुवायची, हे सगळं आवरायचंय. सगळी कामं तशीच पडलेली आहेत. परत अनुला तोपर्यंत आणायला जायचं टाइम होते. अक्षूचं झालं. आज पण अक्षूला ट्युशनला सुट्टी होती, त्यामुळे अजून आहे ती, नाहीतर ती लवकर जाते. अनुला सोडलं ना? सोडलं. रिओ पण आलता माग. होय, रिओ आलता काय पाठीमाग? तर जाताना तिथं तो पण आल्या दिसला, तो मागणार. पोरं आली होती ना? मुलं सगळी आलेली होती का? सगळी नव्हती, थोडी आली. होय. तर पोरी कुठं पण चालल्या तर रिओ मागं जात असतेच. आणि काय होते, आम्हाला काय आता सवय झाली आहे ना, काय एवढं वाटत नाही. पण बाकीची लगेच मग शाळेत पण लहान मुलं सगळी मोठी घाबरतात आणि मग लहानांचं काय, मग ती कसं ओरडतात म्हणून मग हिला नको वाटते. आणि असं आपण चालत गेलो किंवा सायकलवर पण ह्या पोरी कुठं जरी चालल्या ती पाठीमागं जातोच. तर देवपूजा पण झाली छान अशी. तर ना फुलं सगळी आज झाडांचं ना कटिंग केल्यामुळे फुलंच काही नाही आहेत. तर गुलाबाचं आहे मात्र नाही काढलं ते. आता वाटाण्याची भाजी करायला लागली आहे मी. तर जिरे मोहरी टाकलेत आणि थोडासा लसूण असं ना बारीक चिरून टाकला. आणि लसूण भाजला की आपल्याला टाकायचा कांदा. तर कांदा चांगला ना परतून घ्यायचा आहे, तेलामध्ये फ्राय करून चांगला भाजून. तर वाटाण्याची भाजी ना म्हणजे रस्सा भाजी घरात सगळ्यांनाच आवडते. वाटाणा निवडून ना ठेवलेला होता मी. तर अजून एवढा असा आहे. तर रविवारी आणलाच ना, निवडूनच ठेवलं. का तर निवडून ठेवलं की फ्रीजमध्ये थोडी जागा ना बरी पडते, नाहीतर जास्त जागा जाते. तर चिमणीसाठी तांदूळ ठेवले पाणी प्लेटमध्ये आहे. तर जास्त मोठ्यानं बोललं ना जातात लगेच. तर ना नेहमीच उन्हाळ्यात नाही, मी कायमच ना प्लेटमध्ये पाणी आणि जे तांदूळ असतात ना, तर आठवड्याला तांदूळ म्हणजे शुक्रवारच्या पूजेचे असतातच, जे बाहेर पक्ष्यांना ठेवा म्हणून असते ना. तर जे आपले आपण पिसावरती हंतरतो ना वाटीतले, ते तांदूळ ना बाहेर ठेवलेले असतात. तर त्यामुळे कायमच तांदूळ असते तिथं. आणखीन आता चिमणी लागली होती तिथं खायला, पण काय होते जर आवाज झाला की उडून जाईल म्हणून म्हणलं नको. तर हा हे अजून लागले खायला आणि पाणी पण पिते ते प्लेटवरती बसून. तर आपली जे मातीचं संक्रांत जी असती ना, ते भरून ना तिथं भिंतीवरती मी ठेवत होते पाणी. पण काय व्हायला लागलं एका दिवस चिमणी नाही पण कधी कधी कावळा पण येतो आणि पाणी पितो ना, तर धक्का लागून ते पडून हे होऊन जायला लागलं, फुटून जायला लागलं. म्हणून मग एक स्टीलची आपली मी खोलगट अशी प्लेटच केली, ती भरून आपली ठेवली की होऊन जाते मग. आणि त्यात फक्त नेऊन ग्लासनं आपलं पाणी ओतलं की झालं. तर आपला मसाला
परवा करून आणलाय ना, छान असा तिखट झणझणीत झालाय. तर तिखट टाकलं आणि आता वाटाणा टाकलाय. तर आमच्यात म्हणजे काय ना, मी आणि यांचं म्हणजे कसं होतं, जमीन आसमानचं अंतर. तर मला जास्त तिखट चालत नाही, यांना खूप तिखट भाज्या लागतात. तर त्यांचं म्हणणं असतं की तिखट खाल्ल्याशिवाय, म्हणजे तिखट भाजी खाल्ल्याशिवाय जेवण असं जेवल्यासारखं, पोट भरल्यासारखं त्यांना वाटत नाही. आणि आता वरण जरी मी करते, मला आवडतं, पोरी पण खात्यात, त्यात अनु मेन म्हणजे असं होतंय ना. तर वरण जर केलं ना, तर वरणात पण तिखट घालून ना खातातच. तर असं आहे त्यांचं. तर आता भाजीला सुद्धा भरपूर तिखट घातले म्हणून मी. तर थोडा वेळ तेलात परतून घेऊन नंतर पाणी टाकतो. तर थोडंसं अगदी रसरशीत भाजी करायची. आणि आता टाकलंय मीठ. आता कूट टाकायचं. तर ना तिळाचं सुद्धा ना, तीळ ना आपले पांढरे भाजून असं मिक्सरला मी बारीक करून ठेवले, जेणेकरून आपल्या अशा पातळ भाज्यांना शेंगदाण्याचं कुटाबरोबर हे थोडंसं टाकता येतं. आणि काय होते, भाजीला थोडी चव छान येते, म्हणून ना असं करून ठेवलंय मी. तर झाकून ठेवली भाजी. तर हे बघा, खूप छान अशी आपली भाजी वाटाण्याची झाली. वास तर खूप छान यायला लागलाय. वाटाणा पण शिजलाय. तर आज बाल्कनी बघा उघडली. इथला दरवाजा बंदच असतो, म्हणजे थोडंसं ऊन आत येऊ दे म्हणून उघडले. तर दरवाजा खूप खरं उडून आलेला आहे इकडं. कपडे धुतले आणि ऊन किती छान आले बघा इथं. जाऊ नको तिकडं. तर अनुसाठीच खरं तर उघडत नाही अजिबात. इथला दरवाजा वाटून बघते, तिथून मग भीती वाटते. चला चल हळू. तर ऊन छान आले, म्हणलं जरा असं थंडीनं नको वाटायला लागले, जरा ऊन तर घेऊ दे आतमध्ये घरात. चला कपडे वाळत टाकावीत. आता जेवण झाली. अनुला जाऊन मध्येच शाळेतनं घेऊन आले आणि मग जेवण केलं. तवरेने आले आणि म्हणलं आता कपडे मशीनला लावून गेले होते मी. आता म्हणलं वाळत टाकूया. नको बघू मोबाईल, ठेव ठेवा ते. चला ऊन एवढं पडतंय खरं. पाणी आमचं की नाही, एकानं जरी पहिल्यांदा आंघोळ केली की दुसऱ्याला गार येतं पाणी, इतकं गरम येत नाही. असं होतंय.